वयोमानानं बाकी उत्सुकता होत्या आमच्या, पण त्या काळात नाटकाची उत्सुकता महत्वाची होती. आणि सर तुम्ही लिहिलेली कोणकोणती नाटकं आहेत तशी? मी 3 फुल स्केच नाटकं लिहिली आहे, म्हणजे 2 अंकी आपण ज्याला म्हणू. अघटित म्हणून नाटक लिहिलं होतं. तर ते माझा दिवंगत मित्र प्रशांत लाड, अमरावतीतला फार मोठा आर्टिस्ट. नंतर ते काही काळ ताईंसोबत राष्ट्रपती असताना तिथे स्वीकृत सहाय्यक सेक्रेटरी म्हणून सुद्धा होते. तर तो मूळचा अमरावतीतला माणूस आणि खूप नाट्यवेडा, प्रचंड परिश्रम मेहनत घेणारा. तर त्या प्रशांतनी ते माझं बसवलं होतं अघटित म्हणून नाटक. नंतर ते परत आम्ही बाबा शेनोडे नावाचे दिग्दर्शक, त्यांना मी गुरुस्थानी होते. फार मोठा आर्टिस्ट, तगडा आर्टिस्ट, आणि ज्याला आपण काय म्हणतो बॉर्न आर्टिस्ट. म्हणजे एखादा सीन 3 तऱ्हेनं कसा करायचा किंवा इसमें क्या संभावनाएं छुपी है, क्या हो सकता है, याचा शोध घेणारा तो आर्टिस्ट होता. अशी ती मंडळी. तर अघटित जेव्हा आम्ही केलं होतं, प्रशांत लाडनी ते दिग्दर्शित केलं होतं. अघटित म्हणून स्क्रिप्ट होती, त्याला कामगार नाट्य महोत्सवाचा मला वाटतं 42वा अकोल्याला होता, प्रतिभाताई गोपालमध्ये. तर त्याचा सर्वोत्कृष्ट लिखाणाचा पुरस्कार होता. त्यानंतर आठवगंध म्हणून स्क्रिप्ट लिहिली होती, ती आली नाही, बाहेर केली नाही आम्ही. त्याच्यानंतर उद्दिष्टाच्या शोधात म्हणून ती आली, त्याला पण प्राईज होतं. त्यावेळेस समीर पंत वगैरे या लोकांनी, प्रशांत लाड आणि अजून आमच्या अमरावतीची टीम, आम्ही ते केलं होतं. कामगार प्रायोगिक पद्धतीचं वेगळं, ज्याला काय म्हणू आपण, ॲब्सर्ड थिएटरचं नाटक होतं. म्हणजे निरर्थकता वाद हा ग्रीक रंगभूमीतून किंवा चिंतनशील नाटककारांच्या चिंतनातून निरर्थकता, म्हणजे आयुष्यातली निरर्थकता दाखवणारी ती एक त्यावेळेस मुवमेंट होती. त्या पद्धतीचं ते नाटक होतं, ते लिहिलं होतं. मग ते त्याचं नाव बदलून आम्ही परत शोधचक्र म्हणून त्याला नाव केलं. त्याच्यानंतर एकांकिका मला पूर्ण आठवत नाही, पण तहान नावाची होती, डार्क रूम नावाची होती, उशाप नावाची होती, कधीतरी केव्हा तरी होती, आणि अजून 1-2 असतील अशा एकांकिका. आणि अमरावतीची नाटकात बरंच लाईटिंग हे ते केलं आहे. त्यापैकी उशापची पण एक गंमत आहे, किंवा षडयंत्र बसवण्याची आहे, ते पण मजा होती. सर, एक नाट्य संहितेची निवड, ते दिग्दर्शन हे करत असताना तुम्हाला असं काय काय अडचणी येत होत्या तेव्हा? अडचणीचा तर तो काळच होता. हो, कारण खरं म्हणजे आजही राजकीय दृष्टिकोनातून विदर्भाला मागासच म्हटलं जातं. पण नाटकाच्या दृष्टीनं हा सगळं होता, कल्चर्ड होता. म्हणजे शिक्षण किती आहे ह्याच्यापेक्षा संस्कार किती महत्वाचे आहे याचा शोध घेतला तर नाटकाच्या दृष्टीनं संस्कार येत होता विदर्भ. पण अडचणी मात्र होत्या. म्हणजे स्क्रिप्ट निवडायची म्हटलं, जसं मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी नाटकाची छानपैकी चळवळ आहे, समजदार लोक आहेत, तिथून व्यावसायिक लोक बाहेर आलेले आहेत अनेक. तिकडे नाटक बघितलं पाहिजे हा संस्कारही रुजलेला आहे. पुण्यात तर काय गजरा बिजरा लावून आणि छानपैकी संध्याकाळी सिनेमा न पाहता नाटकाला जाणारी मंडळी होती. पण विदर्भात तसं काही तेवढा नव्हता. पण विदर्भाची लोक मात्र दानशूर होती. पण अभाव खूप होता, म्हणजे तंत्राचा अभाव होता. आता एखाद्या नाटकाला 40 स्पॉटची गरज आहे, आणि आपल्याकडे त्यावेळेस लालाजी अमरावतीत जयस्वाल त्यांचं साऊंड सर्व्हिस होती, त्याच्याकडे 7-8 स्पॉट, 1000 किलोवॅट डिमर, 2000 किलोवॅट डिमर, काही 4-5 खूप झालं तर एका नाटकाला 40 स्पॉटिंगची गरज आहे. तर अमरावतीत पूर्ण फिरलो तरी 15-18च्या वर स्पॉट जमा व्हायचे. त्यातले काही गरीब स्पॉट, म्हणजे ज्याचा प्रकाश पडत नव्हता, काही श्रीमंत स्पॉट ज्याचा प्रकाश पडत होता, त्यांची सरमिसळ एकत्रित करणं, मग तंत्राचा अभाव होता. आता स्क्रिप्टिंग वाईज जे तुम्ही म्हणता, तर आपल्याकडे ऐकिवातून माहीत असणाऱ्या नाटकांची, ग्रेट नाटकांची नावं होती. सुरुवातीला नाटक करताना मी पहिलंच नाटक म्हणून नटसम्राटला हात घालत नाही, आहे की नाही. किंवा आपण नवीन करायचं, एक तर स्वतः करायचं किंवा मग चांगलं गाजलेलं होतं. आपल्याकडे स्क्रिप्ट निवडासाठी स्क्रिप्टची उपलब्धता कमी होती, पण नाटकवाल्यांच्या चर्चेतून ते कळत होतं की ही स्क्रिप्ट आलेली आहे, ही चांगली आहे, ही चांगली आहे. तशा स्क्रिप्टचा आम्ही विचार करायचो, आणि मग ती स्क्रिप्ट मिळवण्यासाठीचे पहिले प्रयत्न. मग ती स्क्रिप्ट मिळाल्यानंतर त्याचं वाचन केल्यानंतर एक दिग्दर्शक म्हणून मला त्या स्क्रिप्टबद्दल काय वाटतं हा विचार महत्त्वाचा. मग एकट्याचं वाचन झाल्यावर ज्यांच्यावर माझा विश्वास आहे त्या सामूहिक 4-5 मंडळीचं वाचन, आणि ते वाचन झाल्यानंतर स्क्रिप्टमधला विचार किंवा त्यातला दम
त्यातला फोर्स त्यांनी जर तुम्हाला आतून पेटवलं तर मग पुढं त्या नाटकाकडे याचा सेट भारी आहे का, ते बसवायचं कसं, याला हवे असणारे कलाकार आपण मिळवू शकू का, या सगळ्या संभावनाचा विचार करून एखादी स्क्रिप्ट आम्ही त्यावेळेस निवडत होती. परत भाषा त्यातली ती पेलवेल का, या सगळ्या गोष्टी. त्यामुळं अनुपलब्धता जी होती ती शोधकपणा त्यातून वाढला. शोध घेत गेलो आणि आम्ही केलं, त्यावेळेस चांगलं केलं, बढिया केलं. समस्येवर तोडगे काढत गेले. कलावंताचं कामच आहे ते. मला वाटतं तो असा बिंदास निडर वगैरे असला आणि धडका मारण्याची वय असते ती, साहजिक आहे. आणि तेव्हा मग ते तसे आम्हाला जमत जितकं भेटेल तशा धडका मारले आम्ही त्याच्यावर. आणि सर मग कधी असा विचार नाही आला का मनात तुमच्या का मुंबई पुण्याला जाऊन थोडंसं नशीब आजमावा, आपलं ट्राय करावा? चांगला, हा बढिया प्रश्न आहे खरं म्हणजे. तत्पूर्वी सर तुम्हाला एखादं जर जे गाणं आवडत असेल तर ते सुचवा ना तुम्ही. अरे क्या बात. गाणे काय, आपल्या भारतीय संगीताची मजाच वेगळी आहे. मला लताबाईंचं ते गाणं आठवतं की ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया. तो नाटक मोहब्बत की जबान है, प्यार में तो कोण नाही कलाकार. साहजिक आहे का. तुम्हाला कधी असं वाटलं नाही का मुंबई पुण्याला जाऊन आपण नशीब आजमावं किंवा ट्राय करून बघावं एक वेळा? खरंच हा बढिया प्रश्न आहे तुमचा, तुम्ही छान विचारलं. मी त्यावेळेस षडयंत्र नाटक घेतलं होतं हाती. म्हणजे पहिले बरीचशी प्रोसेस झाली होती. नंतर आमचा एक अदा नावाचा ॲमॅच्युअर ग्रुप होता, ॲमॅच्युअर थिएटर. तर सारंग पणचकर, समीर पंत, मी आणि काही नाना म्हणून आता मेकअप करतायत अंबुलकर, तर या सगळ्या लोकांचं त्यावेळेस हे सगळे यांनी नाटकं केली होती. पण यांना माहिती होतं की बा अनंत नांदुरकर बी नाटक करते, तर त्यांना काय मे बी त्यांना वाटलं असेल चांगलं आहे वाईट आहे, तर त्यांनी सांगितलं म्हणे दिग्दर्शन तुम्ही करा आणि आपण षडयंत्र नाटक करू. षडयंत्रची स्क्रिप्ट आम्ही वाचायला आणली. तर ती एक मर्डर मिस्ट्री होती. अच्छा. की एक श्रीमंत पैकी बाई आणि ती स्वतःच्या नवऱ्याचा खून करते, अशी ती षडयंत्राची आखणं पूर्ण. आणि सेट वाजलं मोठं नाटक होतं ते. मग ते आम्ही घेतलं, ते वाचन केलं, त्याचं खूपदा वाचलं, दिग्दर्शक म्हणून वाचलं. पहिले तर एक रसिक म्हणून वाचलं, मग दिग्दर्शक म्हणून वाचलं, मग तंत्रज्ञ म्हणून वाचलं, मग सगळ्या कलावंतांना म्हणून घेऊन वाचलं. त्याच्यानंतर लक्षात आलं की या नाटकामध्ये थोडं स्टायलाइज नाटक आहे ते. म्हणजे काही वेगवेगळ्या पठडीची असतात. प्रायोगिक नाटक वेगळं, सिरियसनेस नाटक वेगळं, शिवपनाट्याचा प्रकार वेगळा, वो एक कमर्शियल मसाला टाईप स्टायलाइज नाटक था. तर म्हटलं याला स्टायलिशपणा याची गरज आहे. आणि सस्पेन्स, थोडं बहुत सस्पेन्स नाटक होतं, खून वगैरे होणे अशा घटना होत्या. तर अशा नाटकाला बसवण्याची एक वेगळी ट्रीटमेंट असते. जसा तुम्ही एखादा ऐतबार किंवा जुना एखादा कानून किंवा अजून एखादा सस्पेन्स गुमनाम एखादा सिनेमा पहा, तुम्ही तुमच्या लक्षात येईल की याची ट्रीटमेंट वेगळी आहे. त्यात मर्डर होता पण याचे सीन वेगळे केले गेलेले आहे, कॅमेरा अँगल शूट वेगळा आहे, म्युझिक वेगळं वापरलं आहे, कलावंताच्या हालचाली सामान्य नटांपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीनं ते भाव दाखवण्यासाठी ते करतात. बोलतानाचा पॉज किंवा कॅमेरा एकदम क्लोजअप येऊन चेहऱ्याचे भाव, तर हे सगळं, हे दोन तंत्र वेगळे आहेत. नाटक वेगळं आणि सिनेमा वेगळं, तो कॅमेरा शूट करतो, पण ती त्या संहितेची गरज असते. मला जाणवलं, मग आम्ही मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली. इथं साधारण 3-3.5 महिने 4 महिने प्रॅक्टिस केली. पण त्या प्रॅक्टिसमध्ये कसं की तिची मुख्य भूमिका होती, लेडीज ओरिएंटेड नाटक होतं, ती नवऱ्याचा खून करते. आणि त्या रोलसाठी आता नावं सांगण्यात त्या काळाच्या गोष्टी त्याच्या एवढ्याची मजा नाही. पण आम्ही खूप शोध घेतला. तर दिग्दर्शक म्हणून मनाला पटेल त्या रोलमध्ये अशी मुलगीच त्यावेळेस काम करायला नव्हती. खूप शोध घेतला. काही तर अशा एकदम नवख्या मुली आल्या होत्या की ज्यांना स्टेजवर चालणं वगैरे हे माहीत नव्हतं, तर अभिनय त्यातून वाक्य फेक वगैरे नंतरचा भाग येतो. म्हटलं आता कसं करावं. बरं, इच्छा खूप सगळ्यांची की नाटक हेच बसवायचं आहे. तर मग आम्ही विचार केला, मी एक सहज म्हटलं आपण एक काम करू, कमर्शियल नटी घेऊया याच्यामध्ये. त्या काळात कविता लाड, प्रशांत दामले यांची नाटकं खूप. तर मला पहिल्यांदा कविता लाड वाटलं की त्यांना घ्यावं. पण ह्या सगळ्या कमर्शियल गोष्टी, पैशाच्या गोष्टी आहेत, पैसा वगैरे नव्हता तेवढा. पण तरी मी मुलांना एक आयडिया दिली, म्हटलं आपण असं करू शकतो, आपण आर्टिस्ट घेऊया. म्हटलं सेकंड मला हर्षदा खानविलकर,
मग त्या सेकंडचा प्रवास फर्स्टवर याच्यासाठी आला की त्यांचा चेहरा, त्यांचं दिसणं, त्यांच्या आवाजातला थोडासा पुरुषीपणा आणि एक लूक, त्या अँगलवर म्हटलं यांची चेहरेपट्टी आणि यांचा लूक आणि यांचा आवाज हा अधिक खेळवून ठेवू शकतो लोकांना. तर त्यांना सांगितलं तर सगळे मुलं म्हणे की कुछ भी बात, काही पण बोलायचं. ते एवढे मुंबईचे नाटक आले, ते काय आपल्यासोबत काम करणार. म्हटलं चला तर खरी तुम्ही. आम्ही मुंबई वारी केली साहेब. मुंबईला गेलो आणि मुंबईला जाऊन मग ती एक लंबी प्रोसेस आहे सांगण्यासारखी, पण दुवा इतकाच आहे की तिथे एक राजकीय त्या काळात एक रिलेशन होतं. ते आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं त्यांना घ्यायचं आहे. त्यांनी भरकतचं पैसे सांगितले होते. नाही म्हटलं. मग परत त्यांचा फोन केल्यावर त्यांनी हो म्हटलं आणि असं करून त्या हर्षदा खानविलकरांना आम्ही प्रॅक्टिससाठी बाध्य केलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की 10 कॅरेक्टरचं हे नाटक, त्यातलं हर्षदासोबत जे मेन 3-4 कॅरेक्टर महत्त्वाचे होते त्यांना घेऊन आम्ही मुंबईला गेलो. तिथे 10-12 दिवस कलानगरला, म्हणजे ठाकरे साहेबांच्या बाजूने बांधकाम समाज कल्याण विभागाची बिल्डिंग आहे, तिथल्या 11व्या मजल्यावर रात्री 9 ते 11, 11:30, 12 अशी हर्षदा खानविलकर आणि त्या 2 कॅरेक्टरची प्रॅक्टिस घेतली. बाकी लोक डमी उभे करायचो आणि त्या प्रॅक्टिसचं शूट करून आणलं आणि त्याचा पॅचअप अमरावतीला येऊन इतर कलावंतासोबत मग आम्ही मारला तो. आणि अशा प्रकारे ते नाटक बसवलं होतं. तर त्या प्रोसेसमध्ये जेव्हा त्याचे शो झाले तर लोकांना तुफान आवडलं ते नाटक. पहिले तर क्रिटिझम झालं, काय काहीतरी सांगतात, मुंबईचं ते कलावंत काम थोडी करणार आहे त्यांच्या नाटकात. इथपासून सुरू झालं तर करणचं काय, छोटासा रोल असं प्रसिद्धीसाठी यांनी तिचं नाव मेन वापरलं. पण जेव्हा नाटकाच्या दिवशी लोकांनी पाहिलं की लीड रोलमध्ये हर्षदा खानविलकर आहे आणि बाकी अमरावतीतले सगळी मंडळी पण त्या लेवलवर जाऊन नाटक करतात आणि एखादं पॉलिश कमर्शियल नाटक वाटावं असा शो होतो, तेव्हा ती म्हणजे त्यातलं एक निलेश आंबेकर म्हणून मुलगा होता. आता तो झी टीव्हीला मोठा काहीतरी तिथल्या एका मोठ्या पदावर आहे, डिरेक्टर वगैरे काहीतरी आहे. तो फोनही करतो आदामळ्यात, म्हणजे अजूनही अरे क्या भाऊ असं. तर तो तिथे गेला. तर त्यावेळेस तुम्ही विचारलेला प्रश्न की तो सांगा, मॅडमनी म्हटलं होतं आणि त्याला आणि मलाही की त्यांनी मुंबईत यावं, तिथं छान आहे. पण गंमत म्हणजे त्या साली आमचं लग्न झालं. अच्छा. मग ते राहून गेलं जबाबदारी. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की प्रत्येकानं तिथून मुंबईत धाव घ्यावी काहीतरी बनण्यासाठी आणि इथली जागा रिकामी करून द्यावी की इथं पोकळी पाळून जावं, खिंडार पाळून जावं, काही प्रश्न आहे. म्हटलं आपण यहाँ आहे की कुछ कर सकते. तर मग शेवटी इथंच थांबलो. ठीक आहे ना, लोकांना नसन माहीत, 5, 25, 30 वर्षानंतर तुम्हाला माहीत झालं ना आपण मुलाखत करतोय, हे भी बडी बात है. फल लेट मिल रहा है लेकिन मिल तो रहा है. तर मला वाटतं की नाटक मी का करतो हा भाग वेगळा आणि फेम पाहिजे असेल हा भाग वेगळा. फेम के लिए अपना झगड़ा नहीं तो वो तो मिल जाएगा. लेकिन सुरेश भटांचा एक शेर आहे की हा पहा लागला अर्थ बोलावया, हा पहा लागला अर्थ बोलावया, शब्द येतील त्यांना पुकारू नये. मेहनत लेना बड़ी बात है, वो तो फिर बात के माने तो निकल जाते हैं. हळूहळू मिळत जाते.